लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं आणि ओबीसी मध्ये फूट पाडणं हे कुटील कारस्थान गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रात सुरू आहे. लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर कधी दगड टाकली जातात, कधी महिलांना अंगावर सोडलं जातं, कधी डॅमेज केलं जातं, रात्री अपरात्री गाठून वाटेल ते आरोप केले जातात. पण लक्ष्मण हाके असल्या गोष्टींना भीक घालत नाही. उरला प्रश्न त्या व्हिडिओ संदर्भातला. तो व्हिडिओ काटछाट करून तो व्हायरल केलेला आहे समाज माध्यमावर. तो सलग जर व्हिडिओ असता तर मी सलग उत्तर दिलं असतं. अरे लक्ष्मण हाके हा आहे स्वयंघोषित ओबीसी नेता लक्ष्मण हाके. ह्याचं खायचं दात वेगळं येतं आणि दाखवायचं दात वेगळं येतं. ओबीसी समाज म्हणून ह्यानं स्वतःचं दुकान मांडलं. ओबीसी समाजाच्या जीवावर ह्यानं सुपाऱ्या गोळा करू ठेवल्या आणि ओबीसी समाजाला असा धोका द्यायला लागलाय की ह्याचं खरं पित्तळ उघड पडलं. आता पोटातलं ओटावर आलं ह्याच्या. आणि ह्याच्या जवळच्याच व्यक्तीनं ही व्हिडिओ करून गोरगरीब ओबीसी समाजाच्या जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा जळतोय कोणावर? मराठ्यांवर. माझ्या गाडीवर दगडफेक केली आणि बाया फोडं केल्या. अरे तुझी लायकी नाही, तुझी लायकी तुझ्या जवळचीच व्यक्ती समोर आणायला लागले. कळालं का? तुझं ही नाटक आहे. तुझी ओबीसी समाजासाठी लढतोय, ती नाटक दाखवतोय ना, नाटक करतोय ना, ते फक्त जनतेसमोर यायला लागले, ओबीसी समाजासमोर यायला लागले. ह्यात तू नाटक लय दिवस टिकत नसतं. आणि तू मात्र ना पहिलं पण एकदा माळी समाजावर जळत होता, ती पण गपचूप व्हिडिओ असा सोशल मीडियावर व्हायरल झालता. आणि आता सुद्धा तो भुजबळ साहेबांवर बोलतोय आणि तू काय म्हणतोय काटछाट करून टाकलेला आहे व्हिडिओ आहे. व्हिडिओ काटछाट करून टाकलेला नाही, व्हिडिओ स्पष्टच आहे. स्किप केलेला व्हिडिओ लगेच ओळखायला येतो. आणि तुझ्या पोटातलं ओटावर आले, तू जळतोयच रे आतनं तू जळतोयस. पण म्हणतोय काय, मी ओबीसीचा नेता आहे, मी ओबीसी साठी लढा देणार आहे, आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. काही नाही रे, तुम्हाला फक्त ना एक कुठली तर खुर्ची पाहिजे आणि त्या खुर्चीच्या हव्याशा पोटी तुम्ही गोरगरीब समाजाचा वापर करायला लागला. ह्याची थोडी लाज वाटायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ओबीसी मध्ये आणि मराठ्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला लक्ष्यानं खास करून. आणि ही लक्ष्याचं हळूहळू रूप गोरगरीब जनतेपुढे यायला लागलं. मला एकच माझी हात जोडून विनंती आहे, आत्ता तरी ओबीसी समाजानं जागं व्हावं की ही औलाद किंवा हे जे पोटातलं ओटात आलंय आणि ह्याच्या खायचं दात वेगळं आहे तर दाखवायचं दात वेगळं आहे. तर हे आज तरी तुमच्या पुढं आलंय ना, एक छोटा ना मोठा व्हिडिओ आलायच, ह्यात तरी कमीत कमी शान व्हा. लक्ष्मण हाके, तुझी लायकी आता सगळ्या जनतेसमोर आली. त्यामुळे तू जास्ती काय आणण्याचा प्रयत्न करू नको, कारण तुला आता लोकांनी वळखून सोडलंय. सत्य कधी लपत नसतं आणि ते सत्य जनतेसमोर आलंय. आणि ती एका तुझ्या जवळच्याच व्यक्तीने आणण्याचा प्रयत्न केलाय. पण तो मराठ्यांचाच खातो, तुला मराठ्यांचाच चांगला लागतो. पण तो काय केलं माहितीये का, ओबीसी करून ओबीसी साठी लढा देतोय. अरे तो ओबीसी साठी लढा देणारा माणूस ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब यांच्यावरच जळतोय. म्हणजे बघ तुझ्या पोटात मळ किती आहे. त्यामुळे तुझी लायकीच नाही रे, तू ओबीसीचा नेता असूच शकत नाही. त्यामुळे तुझी लायकी ह्या लोकांना कळालेली आहे.